शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक पुष्प सजावट। शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात फुलांच्या शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक आरास करण्यात आली। मंदिराच्या गाभाऱ्यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचं विराजमान झालेलं विलोभनीय रूप पाहायला मिळालं। विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारून शेषनागाच्या आकाराप्रमाणे सजावट करण्यात आली। आज पहाटे 3 वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक पार पडला। त्यानंतर पहाटे 4 वाजता पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली। तसेच मंदिरात गणेश याग, सहस्रावर्तने गणेश याग देखील पार पडला। यावेळी दगडूशेठ ट्रस्टचे उपाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणे ज्येष्ठ चतुर्थीचा श्री शेषात्मज जन्मोत्सव महत्त्वपूर्ण मानला जातो। भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्या सृष्टीवर मोहित झाले आणि त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून बालक जन्माला आले। त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायामुक्त झाले। परिणामी आपल्या नव अपत्याला त्यांनी मायाकर असं नाव दिलं। अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले। पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केलं। मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरोशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्गलोक जिंकला। त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केलं। त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचं स्मरण केल्याची पुराणकथा सूर्यवंशी यांनी म्हटली आहे। आज खरोखरी सांगायचं म्हणजे माझा भाग्याचा दिवस आहे आज, कारण बाप्पाच्या समोर गाणं म्हणजे भाग्य लागतो आणि तेही श्रीमंत दगडूशेठ गणपतींच्या समोर गाणं म्हणजे अतिशय भाग्य। मंडळानं ज्यावेळी ट्रस्टनी मला बोलवलं आणि मला सेवेची संधी दिली, मला अतिशय आज प्रसन्न वाटलं। आज मला वाटतं ते कुठेतरी मी स्वर्गात गातो आहे की काय असं वाटत होतं मला, कारण हा दरबार बघून असं योग मिळणं फार कठीण असतं, पुण्याई लागते त्याला। पण असं मला वाटतं की माझी पुण्याई आहे आणि आज माझा भाग्याचा दिवस, आजपासून दिवस माझे बदलतील असंही वाटतं मला, कारण इथे मी सेवा सादर केली, इथे येऊन खूप आनंद वाटला आणि श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टला मी अनंत धन्यवाद देतो, मनपूर्वक धन्यवाद देतो आणि असंच सेवा सगळ्या कलाकारांची इथे होऊ दे अशी बाप्पाच्या चरणी माझी इच्छा। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज शेषात्मज गणेश जन्म हा सोहळा साजरा केला जातो आहे। गणपती बाप्पांचा ज्येष्ठ महिन्यातल्या या शुक्ल चतुर्थीचा, विनायक चतुर्थीचा हा अवतार हा पाताळातला अवतार समजला जातो आणि याची कथा अशी आहे, मुद्गल पुराणामध्ये जी वर्णन केलेली आहे, ब्रह्मदेवाच्या मनातून मायाकर नावाचा राक्षस निर्माण झाला आणि ब्रह्मदेवांनी त्याला नानाविध वर दिले आणि त्या वरांनी उन्मत्त होऊन त्यांनी पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गावर विजय मिळवला आणि त्यामुळे जे पाताळाचे जे प्रमुख आहेत भगवान श्री शेष यांनी गणरायांचं स्मरण केलं आणि गणपती बाप्पा त्या शेषाच्या आत्म्यापासून प्रगट झाले, म्हणून शेषात्मज गणेश असं या अवताराचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं। ह्या दृष्टिकोनातून गणपती बाप्पांनी त्या मायाकराचा वध केला आणि सर्व देवतांचं, मानवाचं आणि शेषाचं पाताळातलं राज्य हे पुनर्स्थापित केलं, अशी ही या मागची पौराणिक कथा आहे। आणि हा गणेश जन्म दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपत्य संप्रदायानुसार प्रतिवर्षी आपण साजरा करत असतो। त्या दृष्टिकोनातून आत्ता स्वराभिषेकाचं आयोजन या ठिकाणी पहाटे झालं। गणेशयाग आहेत, अभिषेक पूजा आहेत आणि संध्याकाळी गणेश जागर देखील आहेत। कृपया भक्तांनी बाप्पांच्या या मनोहारी दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे।